श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वामनरावांनी त्यांच्या मुलाची रघुवीरची मुंज ठरविली, पत्रिकाही छापल्या आणि महाराजांना मौंजीचं निमंत्रण देण्यासाठी ते साखरखेर्ड्याला आले. परंतु महाराज त्यावेळी दुसऱ्या कार्यक्रमामुळे मौंजीला येऊ शकणार नव्हते. त्यामुळे वामनरावांनी मौंजच रद्द केली व पुढे आपण मुंजीला येऊ शकाल अशी तिथी काढून देण्याची महाराजांनाच विनंती केली. त्यांच्या आग्रहाने महाराजांनी त्यांना शके 1883 चैत्र वद्य द्वितीया 3 एप्रिल 1961 ही तिथी मुंजीसाठी काढून दिली. त्याच तिथीवर श्री रामपंत शुक्ल यांच्याही मुलाची मुंज होती. त्यांचं मुंजीला येण्याचं पत्र आलं तेव्हा श्री महाराजांनी त्यांना पत्र पाठवून वामनरावकडील मुंजीची गोष्ट सांगून कळविले की आता ही तिथी त्यांना मी स्वतः काढून दिली आहे आणि मौंजीस येण्याचं कबूल केलं आहे आणि तो इतका हट्टी आहे की आता जर मी मौंजीला गेलो नाही तर तो पुन्हा कधीच मुलाची मुंज करणार नाही. श्री महाराज जालन्याला हनुमान जयंती करून दुसऱ्याच दिवशी रघुवीरच्या मुंजीसाठी औरंगाबादला जाण्यास निघाले. बरोबर जिजीमाय होत्या. त्याच तिथीवर मेहकरचे सखाराम पत्की यांचा मुलगा अशोक याचीही मुंज ठरली होती. सखाराम पंत स्वतः पत्रिका घेऊन महाराजांना मौंजीचं निमंत्रण देण्यासाठी साखरखेर्ड्यास आले होते. नात्याने जिजीमाय त्यांच्या सख्या आतेबहीण होत्या. वामनरावांच्या मुलाची मुंज तिथी लक्षात नसल्यामुळे महाराजांनी त्यांना मौंजीस येऊ म्हणून सांगितले होते. श्री महाराज व जिजीमाय दोघेही सखाराम पंताकडे मौंजीस जाणारही होते, परंतु रघुवीरच्या मुंजीमुळे ते दोघेही मुंजीला जाऊ शकत नव्हते. तेव्हा श्री महाराज जिजीमायला म्हणाले, तू सखारामकडे मुंजीला जाते का? जिजीमाय म्हणाल्या, नाही, आधी आपण वामनरावकडे जाऊ, सखारामकडे नंतर जाईल. श्री महाराज व जिजीमाय वामनरावकडेच रघुवीरच्या मुंजीला आले. पुढे 7-8 दिवसांनी जिजीमाय सखाराम पंतांकडे जाऊन आल्या. असो. दरवर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून मेहकरच्या विठ्ठल मंदिरात विठोबाचा उत्सव सुरू होतो. श्री पुरुषोत्तम भाऊंकडे हे मंदिर असल्यामुळे तेच इथली सर्व व्यवस्था पाहत असत. आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत भाऊ येथे भागवत सप्ताह करीत असत. आषाढ शुद्ध प्रतिपदा ते तृतीया चतुर्थीपर्यंत श्री महाराज जमेल तसे 1 दिवसासाठी मेहकरला विठोबाच्या दर्शनाला व या उत्सवासाठी येत असत. श्री महाराज आले म्हणजे दुसऱ्या दिवशी भाऊऐवजी श्री महाराज भागवत सांगत असत व चतुर्थीला भोजन प्रसाद घेऊन श्री महाराज देऊळगाव माळीला मुक्कामास जात. तेथील पांडुरंग मंदिरात आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून पांडुरंग उत्सव सुरू होतो. तेथे आषाढ शुद्ध पंचमी ते एकादशीपर्यंत श्री महाराजांचा भागवत सप्ताह होत असे. महाराजांच्या आजोबापासून ही भागवत सप्ताहाची परंपरा त्यांच्या घराण्यात चालू होती. देऊळगाव माळीची सर्वच मंडळी अत्यंत भाविक आणि श्रद्धाळू आहेत. श्री रामानंद महाराजांच्या उपस्थितीत तेथे श्री महाराजांचा भागवत सप्ताह झाला होता. त्यावेळी परसरामजी गाभणे, वामनगुरू जोशी, आप्पासाहेब कुलकर्णी वगैरे मंडळी यात पुढाकार घेत असत. पुढे परसरामजींचे चिरंजीव शामराव, वामनगुरूंचे चिरंजीव भाऊ जोशी तसेच रामभाऊ मगर, राजाराम मामा वगैरे मंडळी या सप्ताहात तन मन धनाने सहभागी होऊ लागली. या सप्ताहाच्या काळात महाराजांचा मुक्काम बहुतेक शामराव गाभणेकडेच असे. काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत उपासना, रात्री कीर्तन, भजन आदी करून अत्यंत आनंदात हा भागवत सप्ताह साजरा होई. 7ही दिवस पहारा असे. द्वादशीला साधन द्वादशी करून व भोजन प्रसाद घेऊन श्री महाराज साखरखेर्ड्याला जात असत. असो. साधक हो, संतांनाही भोग सुटले नाहीत याचा प्रत्यय परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत घडला. तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.